सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने एक प्रश्न विचारलाय की देवा, तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारे सगुण उपासक श्रेष्ठ का निर्गुण रूप स्वरूपाची उपासना करणारे निर्गुण उपासक श्रेष्ठ? आणि भगवान श्रीकृष्णाने या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं, निर्गुणाचं श्रेष्ठत्व मान्य करून सुद्धा सगुणाच्या बाजूने त्यांनी झुकतं माप दिलं. त्यांनी म्हणजे कुणी? भगवान श्रीकृष्णाने. निर्गुणाचं श्रेष्ठत्व मान्य करून सुद्धा झुकतं माप मात्र कुणाच्या बाजूने दिलं? सगुणाच्या बाजूने दिलं. का दिलं असं? तर तुमच्या माझ्यासारखे कोट्यावधी लोक हे सगुण उपासनेचे अधिकारी आहेत. आपण सगळेजण कशाचे अधिकारी आहोत? सगुण उपासनेचे. आता असं का म्हटलं सगुण उपासनेचे अधिकारी का? तर तुम्हाला ब्रह्माची उपासना करा म्हटलं तर तुम्ही काय करणार? म्हटलं मी तुम्ही ब्रह्माची उपासना करा, तर ब्रह्माची उपासना करा म्हटल्यानंतर काय उपासना करता येत नाही. आत्म्याची उपासना करा म्हटलं तर आत्म्याची उपासना करता येत नाही. मनानं त्याचं काही चिंतन करता येत नाही, कारण त्याचं वर्णनच केले उपनिषदाने. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ज्याच्या तत्वाचा विचार करताना मन आणि वाणी तिथून मागं फिरते. आता जिथं मनाला आणि वाणीला ते तत्व कळत नाही त्याचं चिंतन करा म्हणून सांगितलं, त्याची उपासना करा म्हटलं तर कशी करणार? म्हणजे ब्रह्माची उपासना करता येत नाही, ब्रह्म अनुपास्य. पण तुम्हाला मी म्हटलं तुम्ही विठ्ठलाची उपासना करा, तुम्ही मामांची उपासना करा, तुम्ही कृष्णाची उपासना करा असं सांगितलं तर मात्र करता येते. का करता येते? तर त्यांच्याकडे पायानं चालत जाता येतं, हातानं त्यांना नमस्कार करता येतो, डोळ्याने त्यांचं रूप पाहता येतं, तोंडानं त्यांचं नाव घेता येतं, आपणच घेतलेलं नाव आपल्या कानाने ऐकता येतं. म्हणजे मला मिळालेली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत त्यांचा भगवंताची उपासना करण्यासाठी उपयोग करता येतो. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण सगुण उपासनेचे काय आहोत? अधिकारी आहोत. आणि म्हणून आपल्याला सगुण उपासना सांगितली. मग आता ही सगुणाची उपासना करून काय करायचं आहे? तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण आणि निर्गुण हा फक्त नावाचाच भेद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नावी. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. ज्ञानदेवांचा तर फार छान अभंग आहे. सगुणाची सेज, निर्गुणाची बाज. सेज म्हणजे गादी, बाज म्हणजे खाट. नुसत्या खाटवर झोपता येत नाही, पण त्याच्यावर गादी टाकली की चांगली झोप लागते. तसं नुसत्या निर्गुणाची उपासना करता येत नाही, पण त्याच्यावर सगुणाचा आधार दिला की दोघांचा एकमेकाला आधार दिला की सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहेत असं ठाम निश्चय होतो. आणि त्याचा आपल्याला काय करता येतो? उपयोग करून घेता येतो, उपासनेसाठी उपयोग करून घेता येतो. बरोबर. आता हे सगुण आणि निर्गुण त्याच्यात काही फारसा भेद नाही. समजा तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे. पातळपणा आणि घट्टपणा सोडला तर तुपात काय फरक असतो? सगुण आणि निर्गुण, पातळ तूप आणि घट्ट तूप याच्यात जसा फरक नाही तसं सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये काही फारसा फरक नाही. म्हणून सगुणाचा आधार घेऊन आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो? निर्गुणापर्यंत जाऊ शकतो. एक दृष्टांत सांगतो. सगुण निर्गुण म्हणजे तरी काय? तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे. ते म्हणतात विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. आणि आम्हाला कथा माहिती आहे, पुंडलिकाच्या भेटी आरतीत म्हटलंय, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? आता मला सांगा, पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं का विठ्ठल आले? विठ्ठल आले. पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. आता विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे आणि ब्रह्म हे त्याचं काय आहे? निर्गुण रूप. विठ्ठल हे सगुण रूप आणि ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप. म्हणजे म्हणताना जरी विठ्ठल म्हटलं तरी त्याचं बोट कशाकडे दाखवलंय? ब्रह्माकडे. तसे ही 4 नावं आहेत, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद. कृष्ण म्हटलं तरी त्याचा अर्थ ब्रह्म, विष्णू म्हटलं तरी त्याचा अर्थ ब्रह्म, गोविंद म्हटलं तरी ब्रह्म, हरी म्हटलं तरी ब्रह्म. या लक्षार्थाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद हे सगुणाचं वर्णन आहे. आणि दुसरं, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, ह्याच्यात कशाचं वर्णन आहे? निर्गुणाचं. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं, ते हे परब्रह्म विटेवरी. म्हणून तुम्ही काय करा? विठ्ठलाची पूजा करा. समोर जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती सगुण आहे. आता आपला एक प्रश्न तयार करूया. ही मूर्त्या ज्या आहेत, आपण अनेक वेगवेगळी देवळं असतात, या वेगवेगळ्या देवळात आपण जातो. तिथं दत्तात्रयांची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, या मूर्ती आपण कशावरून तयार केल्या? मूर्ती कशाची केली विचारलं नाही. दगडाची केली, सोन्याची केली, मातीची केली, चांदीची केली असं नाही. मूर्ती कशावरून केली? उत्तर त्याचं, मूर्ती अवतारावरून केली. राम अवतारावरून रामाची मूर्ती, कृष्ण अवतारावरून कृष्णाची मूर्ती, दत्तात्रय अवतारावरून दत्तात्रयांची मूर्ती. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. पुढचा प्रश्न, अवतार कोणी घेतला?
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अवतार ईश्वरानं घेतला आणि शास्त्र असं सांगतं ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर, अवतार 3 नंबर आणि केलेली मूर्ती 4 नंबर. मग मूर्तीला मी नमस्कार केला तर तो पोहोचला कुणाला? मूर्तीला केलेला नमस्कार पोहोचला अवताराला. अवतार ईश्वरानं घेतला म्हणून नमस्कार पोहोचला ईश्वराला. आणि शास्त्र सांगतं ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. म्हणजे नमस्कार कुठं पोहोचला? ब्रह्मापर्यंत पोहोचला. फक्त कोणत्याही देवळात जाऊन त्या देवळाला नमस्कार करताना पाठीमागच्या 3 गोष्टी आठवणीत आणायच्या. काय म्हटलं कळलं? नाहीतर देवळात जायचं, साखर कोणी ठेवली, सफरचंद कोणी ठेवलं, तिथलं सफरचंद उचलून घेऊन कोण गेला, माझ्या मागं कोण आहे, माझ्या पुढं कोण आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलं तर हे पाठीमागचं 3 आठवणीत येत नाही आणि खऱ्या देवाचं दर्शन होत नाही. काय सांगितलं कळलं? समजा झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं, झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तरी ते पोचतो कुठं? मुळाला पोचतं. तसं मूर्तीला नमस्कार केला तरी तो ब्रह्माला पोचतो. पण इथे एक अडचण आहे. अडचण कुणाची आहे? तुमची आमची नाही, पंडितांची आहे. म्हणजे जे शास्त्राचा अभ्यास करणारे पंडित आहेत ते काय म्हणतात? तुम्ही तुकाराम महाराजांच्यावरच आक्षेप घेतात. ते काय म्हणतात की हे तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीला ब्रह्म कसं काय म्हणता? कारण विठ्ठलाची मूर्ती तुमच्या माझ्यासारख्या भक्तांनी जाऊन नमस्कार करून करून त्यांचे पाय काय झालेले आहेत? झिजलेले आहेत. अभिषेक घालून मूर्ती झिजलेली आहे. म्हणजे मूर्तीची झीज होणं हा विकार आहे आणि ब्रह्म निर्विकार आहे. मग जर तुम्ही मूर्तीला ब्रह्म म्हणत असाल तर ब्रह्म निर्विकार आहे आणि मूर्तीला मात्र काय आहे? विकार आहे. मग त्याला ब्रह्म कसं म्हणायचं? मग तुकाराम महाराजांनी त्यावर उतारा सांगितला. तुका म्हणे भोळेपणा विन जाणीव तो शीन होत आहे. इथं एक भोळेपणा स्वीकारायचा. कुठला भोळेपणा? समोरची विठ्ठलाची मूर्ती हेच ब्रह्म आहे, समोरची गणपतीची मूर्ती हेच ब्रह्म आहे, समोरची दत्तात्रयांची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. असा भोळेपणा काय करायचा? स्वीकारायचा. जर फार शहाणपणा दाखवायला गेलं तर निर्गुणाची उपासना करता येणार नाही. म्हणून कशाचा आधार घ्यायचा? सगुणाचा आधार घ्यायचा. आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार. एकदा ऋषीमुनींची आणि ब्रह्म यांची बैठक झाली, मीटिंग झाली. कल्पना का? मंथोनी नवनीता तैसे ज्ञान तवाया व्यर्थ कथा सांगली. सगळे ऋषीमुनी म्हणाले ब्रह्मा तुझी काय आम्हाला उपासना करता येत नाही, त्यामुळे तू सगुण साकार हो. तेव्हा ब्रह्म म्हणालं मी सगुण साकार व्हायला तयार आहे, पण तुमचे पंडित लोक आडवे येतात. ते म्हणतात काय? मूर्तीला झीज असते त्यामुळे त्याला ब्रह्म कसं म्हणायचं? तर तुकाराम महाराज म्हणाले त्यांना आम्ही बघून घेतो. नामदेवराय आणि तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं आम्ही त्यांना बघून घेतो. आणि त्यांनी तुकाराम महाराजांनी हे सांगून त्यांचं तोंड बंद केलं. काय सांगितलं? तुका म्हणे भोळेपणा विन जाणीव तो शीन होत आहे. जास्त अहंकार, जास्त शहाणपणा, ज्ञानाच्या गोष्टी करायच्या नाहीत. समोरची मूर्ती हेच ब्रह्मा एवढा भोळा भाव ठेवायचा. बाकीच्या रोजच्या जगण्यात एक बिरकीपणा असावा. बिरकीपणा म्हणजे दुसऱ्याच्या चांगल्या चाललेल्या कामात आडवं घालणं हा बिरकीपणा नव्हे. समर्थ रामदास स्वामींचं एक वचन आहे, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. व्यवहारात म्हणजे व्यावहारिक जीवन जगताना आणि परमार्थातलं जीवन जगताना सावधपणा पाहिजे, साक्षेप पाहिजे, दक्षता पाहिजे. सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. आता आपण पुढे जाऊया. पुढं काय म्हटलं की कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नाम घ्या. हे काय करा? नाम घ्या. नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. नाम म्हणजे तरी काय? नाम शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नाव. मी जीव आहे, जीवाला भगवंताशी जोडणारा दुवा म्हणजे नाम. नाम सगुण आहे तसं नाम निर्गुण आहे. नाम हे साधन आहे तसं नाम हे साध्य आहे. नाम साधना हा तुमच्या माझ्यासाठी एक सोपा मार्ग आहे. कसा? म्हणजे आपण सगळी संसारी माणसं आहोत. नाम साधना तुमची संसारातली सुख भोगण्याच्या आडवं येत नाही. नाम साधना सर्व संतांना मान्य आहे. नाम साधना सर्व शास्त्रांना मान्य आहे. नाम साधनेनं हळूहळू प्रगती होते, पण सर्वात मोठं फळ कशानं मिळतं? नाम साधनेनं मिळतं. आणि नाम सगुण आणि निर्गुण असल्यामुळं सगुणाचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे सगुण उपासना करता करता ज्ञानापर्यंत पोहोचायला कशाची मदत होते? नामाची मदत होते. म्हणून नाम साधना म्हणतात येतं सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाम घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, कोणीही नाव घेऊ शकतो. कली संतर्पण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. आता प्रवचन सुरू व्हायच्या आधी आपण सगळ्यांनी एक मंत्र म्हटला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा एकच मंत्र असलेलं ते उपनिषद आहे. त्याचं नाव काय? कली संतर्पण उपनिषद. म्हणजे कलियुगात या नामाचा उच्चार केला तर कलियुगातले सर्व दोष तुमच्यापासून काय होतील?
दूर होतील, त्याच्यातून तुमची सुटका होईल. म्हणजे कलियुगाच्या त्रासातून सुटण्याचा उपाय भगवंताचं नाम. म्हणून सगळ्यांना इथं अधिकार आहे. आणि काय होतं नामानं? हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्र. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुम्ही अखंड संसार करत करत नाम साधना केल्याचा परिणाम काय होईल? तुमच्या जीवनात जी काही ज्ञान अज्ञात पाप असतील ती सगळी नाहीशी होतील. पाप जातील, पहिला फायदा. पुण्याची वाढ होईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दुसरं, काम क्रोध लोभ यासारखे विकार कमी होतील. काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया गाता गुणतया विठोबाचे. विठ्ठलाचे गुणगान केलं, कृष्णाचं गुणगान केलं तर तुमच्या अंतकरणातले हे विकार काय होतील? कमी होतील. नामसाधना केल्याचा चौथा परिणाम काय होईल? तुमची बुद्धी सूक्ष्म होईल. बुद्धीचे दोन प्रकार आहेत. एक ढोबळ बुद्धी आहे आणि एक सूक्ष्म बुद्धी आहे. ढोबळ बुद्धी कशाला म्हणायचं? ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणायचं. ज्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणायचं. आम्हाला संसार आवडत असेल आणि संसारातलंच कळत असेल तर आमची बुद्धी कुठली आहे? ढोबळ आहे. आणि आम्हाला परमात्मा आवडत असेल आणि परमार्थ कळत असेल तर बुद्धी कुठली आहे? मी काय तुम्हाला म्हणाय नाही, तुमचं तुम्ही म्हणून घ्या कुठली ती. आता नामसाधना केल्याचा परिणाम काय होतो? नामसाधनेनं बुद्धी सूक्ष्म होते आणि न कळणाऱ्या गोष्टी कळू लागतात. असं मी म्हणत नाही, तुकोबा म्हणतात. खरं तर तुकाराम महाराज कोणती इयत्ता पास झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही. म्हणजे तुकाराम महाराज पहिली पास झाले, दुसरी पास झाले असं काही नाही सांगितलं, बरोबर. पण तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले त्या अभंगाचे अर्थ विद्यापीठात PhD करणाऱ्यांना सुद्धा कळत नाही. मग आता एका अशिक्षित माणसाच्या मुखातून हे शब्द कसे काय बाहेर पडले? तुकोबांचं सांगणं आहे, न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे तो भेटो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. एका विठ्ठलाचं नाम घेतल्याचा परिणाम काय होतो? बुद्धी सूक्ष्म होते आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीला परमात्म्याचं आकलन होतं. हे मगापासून जे सांगितलं ते नामसाधनेचं महत्त्व आणि नामसाधना केल्याचा आपल्याला होणारा परिणाम. आता असं जे नाम आहे ते नाम समजून उमजून घ्यावं. आता पुढं म्हटलंय कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. निखिल शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ. निखिल म्हणजे काय? स्वच्छ. दुसरा शब्द आहे निखळ. निखिलचा अर्थ दुसरा काय? निखळ. आणि निखळ शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ. आता पुढचा शब्द आहे प्रबंध. प्रबंध म्हणजे काय? तर उदाहरणं, ही फुलं हार तयार करायच्या अगोदर सुट्टी होती, बरोबर. नंतर फुलं हार तयार करणाऱ्यानं ती एकामेकाला जोडून एका जवळ जोडून काय केली? ह्याचा हार तयार केला. आता शास्त्राच्या भाषेत याला म्हणायचं हा फुलांचा प्रबंध आहे. हा फुलाचा काय आहे? प्रबंध आहे. प्रबंध म्हणजे काय? सगळी फुलं एकाला एक जोडून तयार केली. आता इथं म्हटलंय कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. नामाचा प्रबंध म्हणजे काय? जशी फुलं एकाला एक जवळ अंतर न ठेवता जोडून हार तयार केला, तशी नामं सुद्धा काय करायची? एकाला एक जोडून त्याच्यात खंड न पडता एकत्र जोडणं याला म्हणायचं नामाचा प्रबंध. काय कळलं का नाही कळलं? लक्षात आलं? हार हा फुलाचा प्रबंध आहे. तसं कृष्ण विष्णू हरी गोविंद हा नामाचा काय आहे? प्रबंध आहे. किंवा तुकोबांचा मंत्र आहे राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. किती नावं झाली? 5. या 5 नावं खंड न पडता म्हणणं याला म्हणायचं नामाचा प्रबंध. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आता ही जी नामं आहेत या नामांचा खरा लक्षार्थ काय आहे? तर तो आत्मा आहे. म्हणजे ह्या नामाला ज्ञानाशी जोडायचं. नामाला ज्ञानाशी जोडायचं म्हणजे ही नावं जरी 4 दिसत असली, कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नावं जरी 4 दिसत असली तरी त्याचा सरळ संबंध आत्म्याशी आहे. म्हणजे कृष्ण म्हटलं तरी आत्मा, विष्णू म्हटलं तरी आत्मा, हरी म्हटलं तरी आत्मा, गोविंद म्हटलं तरी आत्मा. राम कृष्ण विष्णू हरी हा वाच्यार्थ आहे आणि आत्मा हा त्याचा लक्षार्थ आहे. लक्ष कशाकडे पाहिजे? लक्षार्थाकडे पाहिजे. एक दृष्टांत सांगतो. मी एकदा एका लग्न समारंभाला गेलो. असाच मंडप होता, मध्ये नवरा नवरी उभा होती. आजूबाजूला त्यांच्या घरातले लोक होते, त्याच्या आजूबाजूला त्यांच्या अतिशय जवळचे पै पाहुणे होते. आमच्यासारखे लांबून आलेले जरा मंडपाच्या बाहेर होते. माझ्या मागे काही मंडळी होती. सगळा मंडप 2-3 हजार लोकांनी भरलेला होता.
अक्षता सुरू झाल्या. त्यांच्या नवरा नवरीचे जे जवळ होते त्यांनी टाकलेल्या अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर पडल्या. बरोबर. आम्ही मागं होतो, आम्ही टाकलेल्या अक्षता तिकडे काही पोचल्या नाहीत, त्या मधल्या माणसांच्या डोक्यावर पडल्या. माझ्या मागं जे होते त्यांनी टाकलेल्या माझ्या डोक्यावर पडल्या. मला सांगा लग्न कुणाचं लागलं? काही कळलं? कुणाचं लग्न लागलं? जरी 2000 माणसं लग्नाला होती, त्यातल्या 1000 माणसांच्या डोक्यावर जरी अक्षता पडल्या असल्या तरी त्या हजारांचं लग्न लागलं नाही. कुणाचं लागलं? त्या मांडवात त्या वेळेला ज्या जोडीचं होतं त्यांचंच लागलं. म्हणजे सगळ्यांनी टाकलेल्या अक्षता कुणासाठी टाकल्या होत्या? त्यांच्यासाठी. वरवर बघता त्या कुणाच्या डोक्यावर पडल्या ह्याला फार महत्त्व नाही. अगदी तसंच इथं आहे. तुम्ही राम म्हणता, कृष्ण म्हणता, हरी म्हणता, गोविंद म्हणता, काय दत्त म्हणता, हे फार महत्त्वाचं नाही. त्याचा लक्षार्थ काय आहे? आत्मा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती. आत्मा हा शब्द त्यातला काय करायचं? लक्षात ठेवायचं. इथंपर्यंत एवढं कळलं. आता पुढची नामं जी आहेत त्या नामाचा त्याच्याशी असलेला संबंध कसा असतो तो बघूया. त्यातला पहिला शब्द आहे कृष्ण. कुठला शब्द आहे? कृष्ण. आता कृष्ण, कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? कृत्स्न असा एक मूळ धातू आहे. कृत्स्न शब्दाचा अर्थ आहे पूर्ण. कृष्ण शब्दाचा अर्थ काय? पूर्ण. म्हणजे कृष्णाचा जन्म किंवा कृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. कृष्ण अवताराला काय म्हणतात? पूर्ण अवतार. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. यातला योगेश्वर कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण कृष्ण. कृष्ण पूर्ण आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण अपूर्ण आहोत. म्हणजे काय? मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे सगळे जीव आहात. बरोबर. जो जीव असतो तो अपूर्ण असतो आणि परमात्मा कसा आहे? पूर्ण आहे. अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे, पण पूर्णत्व मिळतं कशात हेच कळत नाही. अपूर्णता माणसाला छळते. अपूर्णता माणसाला छळते. त्याला वाटतं कधीतरी पूर्णत्व मिळावं. ही अपूर्णता म्हणजे काय आहे? समजा समुद्र आहे. मुंबईचा समुद्र आठवणीत आणा. बघितला असेल टी व्हीवर कधी प्रत्यक्षत. त्या समुद्राच्या बाजूनं काही रस्ते जातात. समुद्रातल्या लाटा उठल्या की लाट कडेला थडकते आणि त्यातला एखादा थेंब रस्त्यावर येऊन पडतो. आता रस्त्यावर एखादा बाजूला पडलेला थेंब हा याला काय आपण समुद्र म्हणत नाही, पण तो अंश कुणाचा आहे? समुद्राचा. आता तो रस्त्यावर पडलेला तो पुन्हा परत जर समुद्रात जाऊन मिळाला तर तो काय झाला? पूर्ण झाला. आता कसा पूर्ण होईल तो? समजा तो लाटेतून आलेला एक थेंब रस्त्यावर पडला, तापलेल्या रस्त्यावर पडल्यामुळं त्याच्या पाण्याची वाफ झाली. वाफ होऊन ती वर आकाशात गेली, त्याचे ढग बनले. ढगाला पुन्हा थंड हवा लागली आणि पुन्हा पाऊस पडला आणि पुन्हा तो समुद्रात मिळाला. आता काय झालं? एक थेंब बाजूला झाला होता, तो पुन्हा वेगवेगळी प्रक्रिया करून पुन्हा कुणाशी एकरूप झाला? समुद्राशी एकरूप झाला. त्याला संत म्हणतात थेंबुटा सागरी बुडाला. थेंब वेगळा झाला होता. आमचं सुद्धा तसंच आहे. आम्ही सगळेजण परमात्म्याशी एकरूपच होतो, पण जीव दशेनं त्यांच्यापासून काय झालो? वेगळे झालो. त्यामुळं आमच्याकडे अपूर्णता आली. अपूर्णता कुठली आहे? शरीराला धरून अपूर्णता आहे, बुद्धीला धरून अपूर्णता आहे, परिस्थितीला धरून अपूर्णता आहे. मग अपूर्णत्व माणसाला छळतं. म्हणून त्यामुळं ओढ कशाची आहे? पूर्णत्वाची. पण पूर्णत्व मिळतं कशात हेच कळत नाही. मला वाटतं सत्ता मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, संपत्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, प्रतिष्ठा कीर्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल. पण हे सगळं ज्यांना मिळालंय त्यांना विचारा, तुम्हाला पूर्णत्व मिळालंय का? हे सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा ज्यांच्याजवळ आहे त्यांना विचारूया, हे सगळं मिळालंय का तुम्हाला? नाही मिळालेलं. एकच उदाहरण सांगतो. लता मंगेशकर नाव सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. हजारो गाणी गायलेत, जगप्रसिद्ध गायिका आहेत. सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा सगळं होतं. त्यांच्या 80व्या वाढदिवसाला टी व्हीवर एकदा पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला, लता दिदी सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा जगात प्रसिद्धी सगळं मिळालं, हजारो गाणे तुम्ही गायलेत, जगून झालेल्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लता दिदीने दिलेलं उत्तर आहे. सांगू उत्तर? त्या असं म्हणाल्या, अजून काहीतरी गायचं राहून गेले असं मला वाटतंय. मग आता एवढं सगळं मिळालंय पण अजून पूर्णत्व नाही. मग पत्रकारानं पुढचा प्रश्न विचारला, तुम्हाला अजून काय गावंसं वाटतं? ते जरा आमच्या फायद्याचं होतं. लता दिदी म्हणाल्या, मला अजून तुकोबाचे अभंग गावेसे वाटतात. आता पहिलं प्रश्नाचं उत्तर काय सांगतं? एवढं सगळं मिळालं पण अजून पूर्णत्वाचा अनुभव नाही. बरोबर. भागवत नावाचा सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे भागवत हा ग्रंथ कशातून निर्माण झाला? व्यासाने रचना केली. व्यासाने रचना का केली? तर व्यासाने रचना करताना व्यास असं म्हणतात, व्यास आणि नारद यांचा एक संवाद आहे. व्यास म्हणतात,
नारदांनी विचारलं की तुम्ही एवढं सगळं म्हणजे व्यासाने सांगितलं, ब्रह्मसूत्र लिहिली, महाभारत लिहिलं, वेदांची रचना केली, 17 पुराणं लिहिली, पण एवढं सगळं लिहून सुद्धा माझ्या मनाला काही समाधान वाटत नाही. त्यावर नारदांनी त्यांना असं सांगितलं की हे बघा, तुम्ही सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी लिहिल्या, फक्त ज्ञान कोरडं असतं. ज्ञानाला जरा प्रेमाशी जोड द्या, ज्ञानाला प्रेमाची जोड द्या. याचा दुसरा अर्थ, ज्ञानाला जरा भक्तीशी जोडा. आणि भगवान श्रीकृष्णांच्या भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारा एखादा ग्रंथ लिहा, ज्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्ती रस भरून राहिलाय, असं काहीतरी लिहा, म्हणजे तुम्हाला पूर्णत्व मिळेल. आणि म्हणून व्यासाने भागवत या ग्रंथाची रचना केली, ज्याच्यात भगवान श्रीकृष्णांचं जन्मापासून ते निजधामाला जाण्यापर्यंत सगळं चरित्र काय केलंय, लिहिलंय. आणि त्यामुळं त्यांना मनाला समाधान मिळालं. मग पूर्णत्व कशात आहे? सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती याच्यात पूर्णत्व मिळत नाही. भगवान श्रीकृष्णच पूर्ण आहेत. पूर्ण असलेल्या कृष्णाची कृपा लाभली तरच आम्हाला आमच्या जीवनात काय होईल, पूर्णत्वाचा अनुभव येईल. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येणार नाही. एक गोष्ट सांगतो, दृष्टांत. एकदा एका राजाच्या दारात एक भिकारी आला. सम्राट होता, सम्राटाच्या दारात भिकारी आला. भिकारी आल्यानंतर तो दारात उभा राहिला आणि म्हणाला, काहीतरी कटोरा घेऊन उभा राहिला. त्या राजाला सम्राटानं सांगितलं शिपायांना, त्याला मूठ पसा धनधान्य काहीतरी वाढा. सगळे तो कटोरा घेऊन उभा होता. शिपाई आला, त्यानं मूठ पसा धनधान्य घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात वाढलं. चमत्कार असा घडला की कटोरा क्षणभर भरला आणि दुसऱ्या क्षणी रिकामा झाला. त्याला काही कळेना, एक क्षणभर वाढल्याबरोबर लगेच हे कसं काय रिकामं झालं, काहीतरी बघावं काय झालंय, म्हणून त्यानं दुसऱ्यांदा मूठ पसा धनधान्य घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात वाढलं. कटोरा दुसऱ्या वेळी क्षणभर भरला आणि पुन्हा रिकामा झाला. परत एकदा बघूया म्हणून तिसऱ्या वेळी त्यांनी मूठ पसा धनधान्य घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात टाकलं. कटोरा क्षणभर भरला आणि पुन्हा काय झाला, रिकामा झाला. आता त्या शिपायाला आश्चर्य वाटलं. तो पळत पळत सम्राटाकडे गेला आणि सम्राटाला म्हणाला, दारात आलेला भिकारी अलौकिक आहे, कारण त्याला मी 3 वेळा मूठ पसा धनधान्य वाढलं पण त्याचा कटोरा काही भरत नाही. सम्राट पळत पळत आला. सम्राटानं 4थ्या वेळी मूठ पसा धनधान्य घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात वाढलं. कटोरा 4थ्या वेळी क्षणभर भरला आणि पुन्हा रिकामा झाला. सम्राटानं त्या भिकाऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्याला 3 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न, तू कोण आहेस ते मला सांग. दुसरा प्रश्न, तुझ्या हातात जो कटोरा आहे तो कुठल्या जादूगाराकडून आणलास का कुठल्या मंत्रानं मंत्रित केलाय ते मला सांग. आणि तिसरा प्रश्न, हा कटोरा तू कशापासून बनवला आहेस ते मला सांग. भिकाऱ्यानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मी तुझ्या दारात जो आलोय तो कुठला वेश बदलून तुझी परीक्षा घ्यायला आलेला देवदूत नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हा कटोरा मी कुठल्या मंत्रानं मंत्रित केलेला नाही किंवा कुठल्या जादूगाराकडून आणलेला नाही. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. तिसऱ्या प्रश्नाचं त्यानं उत्तर दिलं, हा कटोरा मी लोखंडापासून बनवलेला नाही, हा कटोरा मी चांदीपासून बनवलेला नाही, हा कटोरा मी तांब्यापासून बनवलेला नाही, हा कटोरा मी अल्युमिनियमपासून बनवलेला नाही, हा कटोरा मी माणसाच्या हृदयापासून बनवलाय. ज्या माणसाचं हृदय आयुष्यभर त्याला कितीही मिळालं तरी कधीच भरत नाही, अशा अतृप्त हृदयाच्या माणसापासून मी हा कटोरा बनवलाय. त्यामुळे तू ह्याच्यात किती वेळा वाढलंस तरी तो कधीच भरणार. इथं बसून बोलणाऱ्या सकट ऐकणारे सगळे कटोरे कसे आहेत, अतृप्त आहेत. मला सोडू नका हा त्यातनं. आपण सगळे अतृप्त हृदय कटोरे आहोत. त्यामुळे आम्हाला कितीही मिळालं तरी पूर्णत्व मिळत नाही. मग पूर्णत्व मिळेल कशा, पूर्णत्व मिळायचं कशा? योगेश्वर कृष्णच पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या कृष्णाची कृपा झाली तरच काय होईल, पूर्णत्वाचा लाभ येईल, अन्यथा लाभ होणार नाही. आणखी एक विनोबा भावेने सांगितलेला छान किस्सा आहे, आजच्या युगाला मिळता जुळता. तुम्ही आता अनेक गावातून आलाय, असं गाव कुठं असलं तर सांगा मला की असं एक घर आहे, पती पत्नी 2 मुलं आहेत. आपल्याकडे कधीतरी एक जुना काळ होता, कुणीतरी माघारीने इकडून तिकडून आली की ते काही लाडूची भेट किंवा काहीतरी भेट दिली जायची. आता ते काही मिळत नाही. आता अवस्था अशी असते, आता पोराने आपल्याकडे काही जरी मागितलं तरी त्याच्या तोंडातून शब्द खाली पडायच्या अगोदर आपण त्याला देऊ शकू, अशी स्थिती आत्ताची आहे. पण जुना आपला 50 वर्षापूर्वीचा काळ आठवणीत आला. कधीतरी दिवाळीला लाडू व्हायचे किंवा एखाद्या माघारने आली गेली म्हणून भेट दिली तर लाडू असायचा. एक घर आहे, एक भेटीचा लाडू कुणीतरी एक घरात दिलाय. घरात 2 किंवा 3 मुलं आहेत. असं कुठं घर तुमच्या बघण्यात आलं का की त्या घरातली 2 मुलं शांतपणे थोडा थोडा लाडू वाटून खातील? नाही. मग काय असतं, त्या दोघांची भांडणं असतात, सगळा मला पाहिजे.
सगळा मला पाहिजे याच्यातच पूर्णत्वाची ओढ आहे. सगळा काय पाहिजे? मला पाहिजे. मग त्या दोघांच्यातलं एक जण तो सगळा घेते आणि बाजूला पळते. मग ती म्हणतात, मग त्यांना आई सांगते त्यांना, बाळा त्याला जरा दे. मग ते एक तुकडा बारकासा काढते आणि त्यांना देतं. त्याचं काही मन भरत नाही. मग त्यांच्यावरून त्यांची भांडणं होतात. कशावरून? लाडूवरून. मग आई सांगते त्यांना नवा संस्कार कसा की आई म्हणते, हे बघ बाळ, आपल्या देशात एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्लाय अशी संस्कृती आहे. लाडू तर केवढा मोठा आहे, मी तुम्हाला दोघांना अर्धा अर्धा करून देतो. मग दोघांना लाडू अर्धा अर्धा करून देतो. पण मानसशास्त्र नावाचं शास्त्र असं सांगतं, माणसाचं मन कधी अर्ध्यात भरत नाही, त्याला पूर्ण पाहिजे असतं. बरोबर? त्यामुळे शास्त्र असं म्हणतं, मुलाला मिळाला अर्धा लाडू, उरलेला अर्धा मिळवण्यासाठी ते आयुष्यभर पळत राहतंय. कारण तो उरलेला अर्धा मिळाल्याशिवाय पूर्णत्व मिळणार नाही. मग असं करता करता ही मुलं लहानाची मोठी होतात. मग नंतर घटना काय घडते? लहानपणी आईनं लाडू वाटलेला असतो. नंतर मोठी झाली, लग्न झाली की घर वाटून द्यायचं, शेती वाटून द्यायची, सोनं नाणं वाटून द्यायचं. आणि एवढं सगळं वाटून झालं की मग ती दोघं जण आईला वाटतात. 4 महिने तुझ्याकडं, 4 महिने माझ्याकडं. वाटणीचं वर्तुळ पूर्ण झालं. म्हणजे जिनं लहानपणी लाडू वाटलेला असतो, शेवटला तिची वाटणी केली की वाटणीचं वर्तुळ काय होतं? पूर्ण होतं. ह्याचं काय, हे सांगण्याचं कारण काय? अर्ध्यात कधी मन भरत नाही. मग पूर्ण, म्हणून मग आमच्या उपनिषदाने आम्हाला प्रार्थना सांगितली, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते ब्रह्मतत्वच, आत्मतत्वच पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं, पूर्णात पूर्ण मिसळलं तरीही पूर्ण शिल्लक राहतं. म्हणून एकच वाक्य, कृष्ण असा शब्द घेतानाच लक्षात ठेवायचं, कृष्ण पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या कृष्णाची माझ्यावर कृपा झाली तरच मला पूर्णत्वाचा अनुभव येईल. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येणार नाही. कृष्ण शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्षती इति कृष्ण. हा म्हणजे काय? जो आपल्याकडं सगळ्यांना आकर्षित करतो त्याला काय म्हणायचं? कृष्ण. जो सगळ्यांना, भागवतातच सांगितलंय, गोपाळांना, गोपिकांना, ऋषीमुनींना सगळ्यांना कृष्ण काय करतो? आकर्षित करतो. ज्ञानदेवांची या संदर्भातली एक छान ओवी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमका आहे ऐशी, बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. इथं बसलेल्या सगळ्यांच्या हृदयात मी आहे, मी आहे, मी आहे असं सतत भान असतं. मी नाही असं कधी होत नाही. आपल्या असण्याची आपल्याला सतत जाणीव असते. आपण घरात, इकडच्या विभागात म्हणतात, घरात डाळ नाही, घरात तांदूळ नाही, घरात तेल नाही, घरात या गोष्टी नाहीत हे सांगायला कोणीतरी असावं लागतं. असं आपल्याला कधी वाटलं काय? मला वाटलं या जगात जणू काय मी नाहीच, असं कधी वाटत नाही. आपण आहोत असं आपल्याला काय असतं? सतत भान असतं. आणि आपल्या असण्याची सतत जाणीव ही त्यातल्या आत्मतत्वामुळे आहे. म्हणून कृष्णालाच काय म्हणायचं? कृष्ण म्हणजेच काय? आत्मा. त्या आत्मतत्वाची ही प्रेरणा आहे की मी आत आहे. आपल्या असण्याची सतत जाणीव, मी नाही असं कधी होत नाही. घरात डाळ नाही, तांदूळ नाही, तेल नाही, लाईट नाही, पण असं नाही, ह्या गोष्टी नाहीत असं म्हणणारा कोणीतरी असतो. माझी एक स्वतःची फजिती सांगतो. एकदा दिवाळीच्या सुट्टीत मी घरी बसलो होतो. बाहेरच्या हॉलमध्ये वाचत बसलो होतो. दिवाळी होऊन 8-10 दिवस झाले होते. दारात एक 10-12 वर्षाचा मुलगा आला. आता दारात आलाय, त्याची इच्छा होती की दिवाळीचं काहीतरी फराळाचं वाढावं. पण मी त्याला बसलेल्या जागेवरूनच म्हटलं, घरात कोण नाही, पुढं हो. आता सरळच माझा शब्द होता की घरात कोण नाही आणि त्यानं बाजूला जावं. पण तो फारच बिलंदर निघाला. तो माझ्या घराचं दार सोडून बाजूला गेला नाही. उलट बाहेरच्या गेटमधनं 10-12 पावलं टाकून तो माझ्या जवळ आला हॉलमध्ये आणि मला म्हणाला, घरात कोण नाही म्हणणारा कोण आहे? काही कळलं? याचा अर्थ कुणी नाही हे सांगण्यासाठी सुद्धा कुणीतरी असावं लागतं. असं एक तत्व आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. त्याला म्हणायचं कृष्ण. लक्षात? चला पुढे जाऊया. कृष्ण पुढे विष्णू. आता विष्णू शब्दाचा व्युत्पत्ती अशी आहे, व्यापनोती इति विष्णू. व्यापनोती म्हणजे जो सगळीकडे व्यापून आहे त्याला काय म्हणायचं? विष्णू. भरला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. बरोबर? तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा. ही सगळी भुवनं विठ्ठलानं भरलेली आहेत किंवा सगळीकडे हरी भरून आहे. आकाश किंवा वायू जसा सगळीकडे ओतप्रोत आहे तसं ब्रह्म किंवा आत्मतत्व मात्र सगळीकडे आहे. बरोबर? आता त्या आत्मतत्वाच्या बाबतीत इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला.
हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज शरीरानं विश्वा एवढे झाले का व्यापक, त्या व्यापक तत्वाशी एकरूप झाल्यामुळे झाले? बरोबर. हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज त्या परमतत्वाशी एकरूप झाल्यामुळं तो परमात्म तत्व जेवढं व्यापक आहे तेवढे ते काय झाले? व्यापक झाले. त्यांचा काय इतका मनाचा अंतकरणाचा विस्तार झाला, ते व्यापक झाले. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अणु रेणू या तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज काय शरीरानं आकाश एवढे झाले काय? नाही. ज्या परमात्म्याची त्यांनी उपासना केली, भक्ती केली, त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं हे मोठेपण आलं. आमच्याकडे असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर. आम्ही सगळेजण म्हणतो ह्या 10 बाय 10च्या 4 खोल्यांचं हे घर माझं. मग तुमचं पाणी आमच्याकडे आलं, आमचं पाणी तुमच्याकडे आलं, तुमच्या पावणीचं इकडं पाणी पडतंय, भांडणं धुमड्या, इकडचं बाथरूमचं पाणी तुमचं आलंय, संघर्ष सुरू. आम्ही म्हणतो माझं 4 भिंतीतलं 4 भिंतीचं जे घर आहे ते घर माझं. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे विश्वची माझे घर. हे घर विश्वा एवढं झालं, विश्वा एवढं मोठं घर व्हावं असा परमात्म्याचा अनुभव आला. आम्ही मात्र संकुचित आहोत. पूजा करणाऱ्या एकाला केशवा यनमा माधवा यनमा म्हणून पळीपळीनं पाणी घेणाऱ्या एका ब्राह्मणाला तुकाराम महाराज म्हणतात, संकोचुनी काय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे पळीपळीनं थेंब थेंब पाणी कशाला घेतोस? सगळ्या ब्रह्मांडाचं आपोषण घे, म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाचा घोट घे. आता सगळ्या ब्रह्मांडाचा घोट घ्यायचा असेल तर हे केवढं मोठं व्हायला पाहिजे? याचा अर्थ मी व्यापक झाल्याशिवाय व्यापकतेचा अनुभव येणार नाही. म्हणून बघ, विष्णू कसे आहेत? व्यापक आहेत. जे व्यापक आहेत त्याला काय म्हणायचं? विष्णू. आणि असे विष्णू सर्वत्र व्यापून आपलं काम करतात. ब्रह्म सांगतं की ब्रह्मदेवानं हे विश्व निर्माण केलं, जगाची निर्मिती केली, आणि विष्णू काय करतात? पालन करतात. आता विष्णू पालन करतात म्हणजे कसं करतात? विष्णू आमचं पालन करतात. कसं करतात? 1-2 पद्धती आहेत. सामान्य रूपाने एक पालन म्हणायचं, आणि दुसरं पालनाचा प्रकार आहे विशेष रूपानं. सामान्य रूपानं म्हणजे काय? केवळ माणूसच नव्हे तर मुंगी, किडा, मुंगी, हत्ती, साप, विंचू या सगळ्या प्राण्यांच्या पासून मानव प्राण्यापर्यंत सगळ्यांना अन्न देण्याची व्यवस्था कुणी केली? बरोबर आहे ना? मी जन्माला आलो आईच्या पोटी, तिच्या मांडीवर 1 दिवसाचा होतो, तेव्हा माझ्यासाठी अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करा असा काय मी देवाकडे अर्ज केला होता काय? केला नव्हता. पण मी अर्ज न करता सुद्धा माझ्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय त्यांनी केली. मी 1 दिवसाचा असताना मला अन्न मिळावं अशी सोय आईजवळ करणारा कोण आहे? काय म्हटलं? कळलं? आपण काय अर्ज केला नव्हता पण त्यानं केलं. आईच्या रूपात परमेश्वरच माझं काय करतो? पालन पोषण करतो. आई माझं पालन पोषण करते. स्वामी यांचं साने गुरुजींचं एक छान वाक्य आहे. ते असं म्हणतात, परमेश्वराला सर्वत्र हजर राहता यावं म्हणून त्यानं घराघरात आई निर्माण केली. परमेश्वराला सर्वत्र हजर राहता यावं म्हणून त्यानं घराघरात कोणाची निर्मिती केली? आईची निर्मिती केली. म्हणजे आईच्या रूपात घराघरात कोण उपस्थित आहे? विष्णू उपस्थित आहे. म्हणजे विष्णूच काय करतात? आई वडिलांच्या रूपात आमचं पालन पोषण करतात. म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करणं हे सामान्य रूपानं केलेलं आमचं पालन पोषण आहे. अगदी किडा मुंगीला सुद्धा त्यांचं अन्न मिळतं. या पृथ्वीवर फक्त माणसालाच पैसा लागतो जगण्यासाठी. माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला पैशाची गरज नाही, आणि ते उद्याची काळजी करीत नाही. काय वाक्य बरोबर आहे का चूक आहे? माणसाला पैसे लागतात, त्याला उद्याची काळजी असते. माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नया पैशाची गरज नाही. ते पैसे मिळवत नाहीत आणि ते उद्याची काळजी करत नाहीत, तरी सुद्धा आमच्यापेक्षा जास्त वर्ष जगतात. बरोबर? याचा अर्थ काय? की ही सगळी आमची कृत्रिम निर्मिती आहे आणि त्याचे आमच्यावर वाढलेले ताणतणाव आहेत. आता भगवान श्रीकृष्ण विशेष रूपानं काही पालन पोषण करतात. विशेष रूपानं पालन पोषण करतात म्हणजे काय? ते तुम्हाला आवश्यक त्यावेळी ज्ञान देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ददामी बुद्धियोगम, माझ्या भक्ताला मी बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे काय? ज्ञान देतो. आता ज्ञान देऊन पालन पोषण करतो म्हणजे काय? एक दृष्टांत सांग. समजा एक 4 व्हीलर गाडी आहे, एक कुटुंब आहे. कुटुंबातले नवरा बायको 2 मुलं आई वडील काय असतील ते. कुठंतरी एक छोटीशी सहल 1 दिवसाची आहे किंवा 2 दिवसाची आहे. काही कामानिमित्त ती 4 माणसं घरातून बाहेर निघालेत. आता गाडी चालवणारे बसलेले आहेत, गाडीचे मालक असतील किंवा त्या स्त्रीचा नवरा असेल, मुलं बसलेली असतात. 4 माणसं बसलेत. आता एकच व्यक्ती घरातून यायची आहे, ती सगळ्यात नेहमी मागे राहते. कोण असेल ते?
गाडीतून प्रवासाला बाहेर जायचं आहे, हां जराशी डोक्याला चालना द्या. उत्तरच फार सोपं आहे, पण लक्ष असलं तर उत्तर कळेल. घरात 4-5 माणसं आहेत, सगळी गाडीत बसलेत, फक्त एक व्यक्ती घरातून येऊन आत बसायचे. ह्या बाजूला आहेत बघा सगळे. हां ह्यांचं कधी लवकर आवरत नाही, त्याच्यात त्यांची पण काही चूक नाही. त्यांचं स्वतःचं आवरत नाही ही एक अर्धी 50% गोष्ट बरोबर आहे. आणि दुसरं, तुम्हाला काळजी नसली तरी त्यांना सगळी काळजी करावी लागते. पाठीमागच्या घराची दार खिडक्या लावणे, ते पुढचं दाराचं गेट लावणे, इथंपर्यंत सगळं काम कुणाकडे असतं? आईकडं. तिनं ते सगळं करायचं. मग पोरं म्हणतात आई तुझं कधी आटपत नाही लवकर, त्यामुळे आम्हाला बाहेर जायला मिळत नाही, आटप लवकर. किंवा नवरा असतो, हिचं असंच आहे त्यामुळे मला कुठं बाहेर जायला मिळत. सगळ्या तक्रारी तिच्याबद्दल असतात, पण तिची काळजी वेगळी असते. पाठीमागच्या घराचा दरवाजा बंद करण्यापासून समोरचं गेट बंद करण्यापर्यंतची काळजी कुणाला करायची? तिला. मग ती सगळे धावत पळत हे सगळं पूर्ण करून येते आणि एकदाशी गाडीत बसते. आता गाडी हलणार इतक्यात ती म्हणते 1 मिनिट थांबा, आलोच. पुन्हा सगळी दारं उघडत जाते. गेट उघडायचं, मुख्य दार उघडायचं, सगळी दारं उघडत किचन कट्ट्यावर जायचं. गॅस चालू असतो तेवढा बंद करायचा आणि परत येऊन खिडकीत गाडीत बसायचं. आता परत येऊन गाडीत बसल्यानंतर ती आई असं म्हणते, बरं झालं मला म्हणून सुचलं, मला सुचलं म्हणून बरं झालं, गॅस बंद करायचा राहिला होता. माझा प्रश्न एवढाच आहे, आईला सुचलं का भगवंतानं सुचवलं? आईला सुचलं का भगवंतानं सुचवलं? भगवंतानं काय केलं? सुचवलं. बरोबर. ज्ञान देऊन, बुद्धी देऊन काय करतो? सांभाळतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं काय, सगळ्या अनुकूल घटना घडतात आणि सांभाळतो असं नाही, प्रतिकूल घटनातनं सुद्धा सांभाळलं जातं. काही चुकीच्या गोष्टी, तुकाराम महाराज म्हणजे आमच्या जीवनात काही प्रतिकूल गोष्टी घडतात, त्याच्याबद्दल आपण देवाला दोष देतो, पण ते आपल्या चांगल्यासाठीच असतात. ते चांगल्यासाठी आहेत, बऱ्यासाठी आहेत हे नंतर कळतं. समजा तुमच्या दारात एक जास्वंदीच्या फुलाचं किंवा गुलाबाच्या फुलाचं झाड आहे, खूप वाढलेलं असतं. मग एक दिवस वाटतं की ह्याची झांझड फार झालेली आहे, मग खुरपं घ्यायचं, जरा सगळं तोडायचं, फांद्या 4 फांद्या तोडायच्या, माती भुसभुशीत करायची. आता त्या आणि थोडंसं लहान करायचं. आता त्या झाडाच्या फांद्या तुम्ही जेव्हा तोडता किंवा त्याची छाटणी करता गुलाबाच्या फुलाची किंवा जास्वंदीच्या फुलाची, तेव्हा तुम्ही त्या झाडाचे शत्रू असता काय? नाही. हेतू काय आहे? झांझड कमी व्हावी आणि झाडाची नव्यानं वाढ व्हावी. पिकाची छाटणी करण्याचा उद्देश असतो की त्याची नवीन काय व्हावी? वाढ व्हावी. बरोबर. आपल्या जीवनात सुद्धा एखादी अशी दुर्घटना घडते तेव्हा भगवंताचा हेतू काय असतो? अशीच ह्याची काय व्हावी? वाढ व्हावी. पण आम्हाला ते छाटणी केलेल्या वेळेत वाटतं देवाचं काय माझ्याकडे लक्ष, मी त्याचं एवढं करतोय, खरं त्याचं काय माझ्याकडे लक्ष नाही. समजा एखादा लहान मुलगा आहे 3-4 वर्षाचा, गटारीत पडला, गटारीत पडून घाण झाला. बरोबर. आता आईचं काम काय? आई पळत पळत येते, गटारीतनं उचलून बाजूला काढते, जोरात एक पाठीत धपाटा मारायचा, परत आत न्यायचं, आंघोळ घालायची, नवीन कपडे घालायचे आणि परत बाहेर सोडायचं. आता आईनं घातलेल्या धपाट्याकडे बघावं का आईनं स्वच्छ करून नीटनेटकं करून बाहेर पाठवलं त्याच्याकडे बघावं? कशाकडे बघणार सांगा? देव सुद्धा कधी कधी असा एखादा धपाटा मारतो. बरोबर. आमचं लक्ष कशाकडे असतं? त्या धपाट्याकडे असतं, मारलं मला. आपल्या जीवनात जेव्हा काही प्रतिकूल घटना घडतात तेव्हा त्याच्यातली अनुकूलता बघते आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, पिढा गेली बेले, बरे झाले देवा मेली बाईल कर्कशा, देवे माया सोडविले. बायको कर्कश होती, मरून गेली, बरं झालं देवानं मायेतनं मला बाजूला काढलं. म्हणजे जीवनात प्रतिकूल घटना घडल्या पण त्यातनं तुकाराम महाराज अनुकूल अर्थ काढतात. प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता असते. बरोबर. उद्योगधंदा बुडाला, दिवाळं निघालं, बायको मरून गेली, परिणाम काय झाला? माझं सगळं लक्ष मन कुणाकडे ठेवता आलं? विठ्ठलाकडे ठेवता आलं. सगळं घरातलं संसार चांगला चालला असता तर मी इकडे बघितलं असतं काय? बघितलं नसतं. म्हणून घडलेली गोष्ट काय आहे? योग्य आहे. जेव्हा प्रतिकूल चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात तेव्हा लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्याकडं की ही प्रतिकूलता आली असली तरी भविष्यातल्या काही चांगल्या प्रगतीची ही काय आहेत? चिन्ह आहे. म्हणून विष्णू काय करतात? पालन पोषण करतात. कशा अर्थानं? बुद्धी देऊन करतात किंवा सामान्य रूपानं पालन पोषण करतात किंवा आमच्या जीवनात काही प्रतिकूल घटना घडवून सुद्धा आमचं पालन पोषण करतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? विष्णू. विष्णू सहस्त्र नावाचं एक स्तोत्र आहे. युधिष्ठिर आणि कोणते? भीष्माचार्य. युधिष्ठिर
धर्मराज युधिष्ठिर आणि भीष्माचार्य यांनी एकमेकांना विचारलेल्या प्रश्नातून या स्तोत्राची निर्मिती झाली की या कलियुगामध्ये माणसाला दुःख आणि अज्ञान यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा भीष्माचार्यांनी ही विष्णूंची सहस्त्रनामं सांगितलेले. जाणकारांनी उत्तम प्रकारे खरंच अभ्यास करा. अतिशय चांगलं स्तोत्र आहे ते. भगवान विष्णूंची किती नावं आहे? 1000 नावं त्याच्यामध्ये सांगितले. पुढचा मुद्दा आहे कृष्ण विष्णू हरी. हरी कशाला म्हणायचं? हरी म्हणजे जो हरण करतो. हरती इति हरी, जो आमच्या जीवनातलं अज्ञानाचं हरण करतो म्हणून त्याला काय म्हणायचं? हरी. दुसरं, आमच्या जीवनातल्या दुःखाचं हरण करतो म्हणून त्याला काय म्हणायचं? हरी. जर तुम्ही मुखानं, तुका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, किंवा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. याचा अर्थ हरी 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 असा जर तुम्ही उच्चार करत राहिलात तर काय होईल? अनंत जन्माचं पाप जाईल. आणि महत्त्वाचा शास्त्रीय त्याचा अर्थ आहे, हरीचं नाव घेतल्याचा परिणाम काय होतो? माझ्या जीवनातलं अज्ञान दूर होतं आणि माझ्या जीवनातलं दुःख दूर होतं. अज्ञान दूर होणं आणि दुःख दूर करणं. अगदी सोप्या भाषेत, ज्याचं नाव घेतल्यामुळं माझ्या जीवनातलं दुःख दूर होतं म्हणून त्याला काय म्हणायचं? हरी. हरण करणे म्हणजे नाहीसं करणे. माझ्या जीवनातलं दुःख नाहीसं करतो म्हणून त्याला हरी म्हणायचं. माझ्या जीवनातलं अज्ञान दूर करतो म्हणून त्याला काय म्हणायचं? हरी. बरोबर. जुना काळ होता. जुन्या काळात तुकाराम महाराजांची एक भूपाळी लागायची रेडिओवर. असा अर्थ आहे त्याचा. पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरी हरी म्हणालात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. जन्मावर तुळस ठेवणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर तुळस ठेवणं याचा अर्थ त्याच्याशी असलेला आपला संबंध तोडून टाकणं. एक उदाहरण सांगतो. समजा तुमच्या माझ्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे. सत्यनारायणाच्या पूजा सांगायला आलेले भटजी आहे. ते आम्हाला काय काय पूजेला लागतं ते सगळं सांगतात. मग आता पूजा सुरू करताना मध्ये ते श्रीकृष्णाची मूर्ती, कलश ठेवलेला असतो आणि आजूबाजूला नारळ, केळी आणि फळं मांडलेली असतात. बरोबर. पूजा सुरू करायच्या अगोदर पूजेला बसणाऱ्याला ते सांगतात की या सगळ्यावर एक एक तुळशीचं पान ठेवा. कशावर? नारळ, केळी, फळं यांच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवा. ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? तुम्ही एकदा कितीही महागातली नारळ, केळी, फळं, सफरचंद आणली असली, त्याच्यावर तुम्ही एकदा तुळशीचं पान ठेवलं की त्याच्यावरचे तुमचा हक्क संपला आणि माझा सुरू झाला. काय कळलं? चला पुढं. दुसरं, आपला देश पारतंत्र्यात होता. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक तरुणांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. इतिहास असं सांगतो की या देशातल्या अनेक तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. म्हणजे काय केलं? घरादारातल्या सर्व संसार सुखाचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिलं आणि देशाच्या युद्धात त्या हुतात्मा ते झाले. तिसरं, मी 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला गेलो आणि गळ्यात तुळशीची माळ घालून आलो. आता कशावर तुळशीपत्र ठेवलं म्हणायचं? बरोबर. मगाशी नारळ, केळी, फळावर ठेवलं, त्याच्याशी माझा संबंध संपला. देशातल्या क्रांतिकारकांनी, तरुण क्रांतिकारकांनी आपल्या घरादारावर, संसारावर तुळशीपत्र ठेवलं म्हणजे त्याच्याशी संबंध संपला. आता मी 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला गेलो आणि माझ्या गळ्यात तुळशीची माळ घालून आलो म्हणजे मी कशावर तुळशीपत्र ठेवलं? या शरीरावर ठेवलं. आता ज्या दिवशी शरीरावर तुळशीपत्र ठेवलं त्या दिवशी त्याला सांगायचं असतं, आजपर्यंत तू काय खायला मागशील ते खायला दिलं, तू काय प्यायला मागशील ते प्यायला दिलं. आता इथनं पुढं मी तुझं ऐकणार नाही. मी तुला काय खायला देईन ते तू खायचं, मी तुला काय प्यायला देईन तेच तू प्यायचं. ते कमी जास्त झाल्यामुळं तू गेलास तरी हरकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. बरोबर. आता हा देहावर समजा माळ घातलेल्या पहिल्या वर्षी असा निर्णय होत नाही, पण निदान माळेच्या 25व्या वाढदिवसाला तरी व्हावा का नाही? 25 वर्षाचा कालावधी दिला तर 25 वर्षापर्यंत तरी या निर्णयापर्यंत आलं पाहिजे. कुठल्या? देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, या निर्णयावर यावं. आणि तुकाराम महाराज तर त्याच्या पुढं पाय टाकून म्हणतात, पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर तुम्ही पहाटे उठून हरी हरी म्हणालात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. याचा अर्थ काय? जन्मावर तुळस ठेवणं म्हणजे हरी हरी म्हटल्यामुळं तुमचा जन्माशी असलेला संबंध तुटून जाईल. आणि ज्याचा जन्माशी संबंध तुटतो फक्त त्याचाच मरणाशी असलेला संबंध तुटतो.
तुमच्या आमच्या जगण्यात सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मी वाघाला भीत नाही, सिंहाला भीत नाही, पण भीतो कशाला? मरणार. शास्त्रानं सांगितले मृत्यूची भीती हे सगळ्यात मोठं काय आहे? भय आहे. मरणाच्या भीतीतनं सुटायचं असेल तर काय करायचं? उत्तर सांगू. मरणाच्या भीतीतनं सुटायचं असेल तर जन्माला यायचं नाही, आणि जन्माला यायचं नसलं तर पहाटे उठून हरी हरी म्हणायचं किंवा मामांचं नाव घ्यायचं. काय आपलं आराध्य दैवत असेल त्याचं नाव घ्यायचं. ते घेतलं तर काय होईल? जन्म मरण परंपरा संपून जाईल. कृष्ण विष्णू हरी. शेवटचा शब्द आहे गोविंद. गोविंद त्याची व्युत्पत्ती अशी आहे, गान विदंती इति गोविंदा. गो म्हणजे इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय. कान नाक डोळा ही माझी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हात पाय कान ही माझी 5 कर्मेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रियांच्या क्रिया कुणाच्या सत्तेवर होतात? तर त्या आत असलेल्या आत्मतत्वाच्या सत्तेवर होतात. म्हणजे डोळा पाहू शकतो कुणामुळं? आत तो आहे म्हणून डोळा पाहू शकतो. कान कुणामुळं ऐकू शकतात? ते आत्मतत्व चैतन्य आत आहे म्हणून कान पाहू शकतात. पायानं मी का चालू शकतो? तो आत उपस्थित आहे म्हणून पाय काय करतात? चालण्याची क्रिया करतात. प्रेताला सुद्धा हे सगळ्या गोष्टी असतात. प्रेताला डोळे असतात, काही प्रेतांचे डोळे उघडे असतात. त्यांच्यासमोर हात करा बघू किती बोटा आहेत सांग असं म्हटलं तर सांगेल काय? नाही सांगणार. डोळा आहे पण का सांगू शकत नाही? डोळ्याला काम करण्यासाठी प्रेरणा देणारं जे चैतन्य आहे, जे तत्व आहे ते आत नाही. बरोबर. म्हणून केनोपनिषद नावाचं एक छान उपनिषद आहे. त्या उपनिषदानं वर्णन केलंय ते आत्मा कसा आहे. तो कानाचा कान आहे, मनाचा मन आहे, डोळ्याचा डोळा आहे. डोळ्याचा डोळा याचा अर्थ काय? डोळ्याचा डोळा म्हणजे आत्मा. कानाचा कान म्हणजे कोण? आत्मा. त्वचेची त्वचा, जिभेची जीभ, मनाचं मन याचा अर्थ काय होतो? आत्मा. ते आत्मतत्वच माझ्या ठिकाणी आत आहे. म्हणून मग अर्थ काय झाला? कृष्ण विष्णू हरी गोविंद. या हे शब्द 4 असले तरी या 4ही शब्दांचा लक्षार्थ काय आहे? आत्मा. म्हणजे कृष्ण म्हटलं तरी आत्मा, विष्णू म्हटलं तरी आत्मा, हरी म्हटलं तरी आत्मा, आणि गोविंद म्हटलं तरी आत्मा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. असा मनाला ह्या 4 नामांचा छंद लागला तरी वर वर पाहता ही 4 नावं आहेत. पण त्या 4ही नावांचा एक लक्षार्थ, ही 4 नावं सगुण आहेत. पण या सगुण नावाने ज्याच्याकडे बोट दाखवलंय ते आत्मतत्व मात्र कसं आहे? निर्गुण आहे. सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोचायचं. म्हणजे तुम्ही आम्ही जी उपासना करतो ती उपासना करत असताना, भगवंताचं नाव घेत असताना कशाकडे लक्ष द्यायचं? त्या आत्मतत्वाकडे लक्ष द्यायचं. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. नामस्मरण करताना एक शास्त्राचं विधान सांगितलंय. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नाम आणि नामी यांच्यात काय आहे? अभेद आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय? आता हे माझंच वाक्य मी खोडून टाकतो आणि नंतर पुन्हा जोडून दाखवतो. आता खोडलं कसं? हे नाम आणि नामी यांचा अभेद असतो याचा अर्थ काय? एखाद्या गोष्टीचं नाव आणि तो पदार्थ हे दोन्ही मिळून एकच असतात असं म्हटलंय. पण व्यवहारात तसा अनुभव येत नाही. उदाहरणार्थ मी भाकरी म्हटलं. भाकरी हा शब्द म्हणजे भाकरी आहे का? म्हणजे भाकरी हा शब्द वेगळा आणि भाकरी हा पदार्थ वेगळा. जर भाकरी हा शब्द म्हणजे भाकरी असता तर केवळ भाकरी भाकरी म्हणूनच पोट भरलं असतं. जोंधळे आणून दळून हाताला भाजत भाजत भाकरी करायची काही गरज नव्हती. म्हणजे भाकरी हा शब्द वेगळा, भाकरी हा पदार्थ वेगळा. बरोबर. विस्तव हा शब्द आहे. विस्तव हा शब्द वेगळा, विस्तव हा पदार्थ वेगळा. विस्तव असा शब्द म्हटला म्हणून माझ्या जिभेला चटका बसतो काय? विस्तव हा शब्द एखाद्या कागदावर लिहिला म्हणून कागद जळतो काय? नाही. म्हणजे याचा अर्थ विस्तव हा शब्द वेगळा आणि विस्तव हा पदार्थ वेगळा. आता दुसरं, हे असं का घडलं? ह्याच्या बाबतीत हा नियम का लागू पडत नाही? कारण मी ज्या वस्तू सांगितल्या विस्तव आणि भाकरी या वस्तू जड आहेत. या वस्तू कशा आहेत? जड आहेत. म्हणून त्याला हा नियम लागू पडत नाही. एवढं कळलं? आता दुसरं, इथं नाना महाराज आहे. मी त्यांना जर हाक मारली महाराज तर ते मला ओ देतात. का ओ देतात? तर ते माझ्यापासून जवळ आहेत म्हणून मला काय करतात? ओ देतात. समजा मी आदमापूरमध्ये आहे आणि ते कोल्हापुरात आहेत. मी इथनं हाक मारली तर ओ देतील काय? नाही देणार. का? तर त्यांच्यात आणि माझ्यात काळाचा आणि देशाचा अंतर आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ माणूस म्हणून ते चेतन सजीव जरी असले तरी तुमच्या माझ्यासारखे आपण आता इथं बसलेले सगळेजण, आम्ही आत्ता इथं सगळेजण 6 ते 7 या वेळेत आदमापूरमध्ये आहोत. याचा अर्थ कोल्हापूर पुणे मुंबईमध्ये नाही. बरोबर. म्हणजे माणसाचं अस्तित्व
एका काळी एका वेळी एकाच ठिकाणी आहे. आता पुढे जाऊया. परमात्म्याचं अस्तित्व मात्र सर्व वेळी सर्व काळी सर्वत्र आहे. म्हणून कुठंही बसून भगवंताला हाक मारली तरी ती त्याला ऐकू जाते. म्हणून म्हटलंय नाम आणि नामी यांच्यात काय आहे? अभेद. काय सांगितलं कळलं? उदाहरण सुरुवातीला सांगितलं त्या जड वस्तू आहेत, त्यामुळं नाम नामी यांचा अभेद आहे, त्याला जुळत नाही. दुसरं यांचं उदाहरण घेऊन मी सांगितलं, पण हे माझ्या जवळ आहेत म्हणून ते मला ओ देऊ शकतात, माझ्यापासून लांब असतील तर ओ देऊ शकत नाहीत. कारण माणसाचं अस्तित्व परिच्छिन्न आहे, संकुचित आहे. आणि तिसरा टप्पा सांगितला, परमात्मा व्यापक आहे, भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, रिता ठावया राघवाविन नाही, सगळीकडे राम भरून आहे. याचा अर्थ तुम्ही जिथं कुठं असाल तिथं भगवंत नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व आहेच. त्यामुळे तिथं बसून हाक मारली तर त्याला ती ऐकू जाते आणि तो ओ देतो. तो आतून आम्हाला सतत हाक मारतोय, आतून त्याचा सतत फोन येतो, फक्त आम्हाला त्याचा फोन घ्यायला सवड नाही. आम्ही जगाचे फोन घेतो, पण तो आतून मी आहे म्हणतोय, त्याच्याकडे आमचं काही लक्ष नाही. नाम साधनेच्या माध्यमातून कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाच्या माध्यमातून त्याची साध ऐकली आणि जर त्याला प्रतिसाद दिला तर तो आम्हाला जवळ घेईल, आणि त्यानं आम्हाला जवळ घेतलं तर तो जसा सच्चिद आनंदरूप आहे तसे आम्हीही आनंदरूप होऊ. आणि मग तुकोबांना जो अनुभव आला, आनंदाचे डोही आनंद तरंग, असा अनुभव नामसाधनेतून आपल्यालाही येईल. असा अनुभव बाळूमामांच्या कृपेनं आपणा सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. वंदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळे भेटू तया भूता. चला कल्पतरू ते आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुष्यांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तन जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तेही लोकी. भजी जो आदि पुरुकी अखंडिता ग्रंथोपजीवे. विशेष लोकी द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल.